आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातमी। महायुती सरकारचा उद्या शपथविधी होण्याची शक्यता। मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार। शपथविधी राजभवनामध्ये होण्याची शक्यता। शिंदे गटातील वरिष्ठ नेत्याची माहिती। 26 तारखेपूर्वी नवं सरकार स्थापन होणं बंधनकारक नाही। सूत्रांची माहिती। 26 तारखेनंतर राष्ट्रपती राजवट लागेल। धारणा चुकीची। अनेक वेळा विधानसभेची मुदत संपल्यानंतर मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यात आली। विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती। मशिदीवरील भोंगे बंद करा। मशिदीची अनधिकृत बांधकामं स्वतः हटवा। राज्यामध्ये पुन्हा बुलडोजर पॅटर्न चालणार। विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर नितेश राणेंचा इशारा। महाराष्ट्रामध्ये दैत्याचा पराभव झाला। विधानसभेच्या निकालानंतर कंगना रनौतचा महाविकास आघाडीवर निशाणा। हम दैत्यों को और देवताओं को कैसे पहचानते हैं? जो महिलाओं की इज्जत उतारते हैं वो उसी श्रेणी के होते हैं, दैत्य ही होते हैं। तो दैत्यों का वही हुआ जो होता है हमेशा, उनकी हार हुई। राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिकांनी अजित पवार यांची भेट घेतली। सरकार स्थापनेच्या हालचालीपूर्वी भेटीला विशेष महत्त्व। अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड। देवगिरीतील बैठकीमध्ये निर्णय। तर मुंबईतील ताज लँड्स एंडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची बैठक। गटनेता निवडला जाणार। परळी विधानसभा मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे यांचा मोठा विजय। विजयानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची भेट। पंकजा मुंडे यांच्याकडून भाऊ धनंजय मुंडेंचा औक्षण। बच्चू कडू यांनी 20 वर्षात 20 लोकांनाही रोजगार दिला नाही। कुठला उद्योग देखील आणला नाही। त्यामुळे बच्चू कडूंचा पराभव करणं ही मोठी गोष्ट नव्हती। आमदार प्रवीण ताडेंचा बच्चू कडूंना टोला। महायुतीच्या 6 नेत्यांची विधान परिषदेवर वर्णी लागणार। विधानसभेमध्ये डावललेल्यांना विधान परिषदेवर संधी। विधान परिषदेवरील आमदार विधानसभेत निवडून गेल्यानं भाजपच्या 4 तर शिवसेना आणि राष्ट्रवादीची देखील प्रत्येकी 1 जागा रिक्त।